ते चैन झाली. कोण? काय करू आता काय करू? मन गुंतले गोपा, अरे हळद लागली शुशुपा. शुशुपा बरोबर हळद लागली. बाकीच्या येऊन सेवा करत असताना हिचं मनच जागेवर नव्हतं. ते म्हणे सावध होणं, सावधच आहे. असं काय करायचं? कोणाचं वेळ लागलं तुला? ते म्हणे आता काय सांगू, रोग आहे माझा मनाला आणि तुम्ही उपाय सांगू लागला शरीराला. आमच्या इकडे म्हण आहे, रोग मशील आणि इंजेक्शन पकालेला. जमत नाही जमणार. तसा रोग माझ्या मनाला आहे. त्यावेळेला ते म्हणते अजून पाठवलेला ब्राह्मण काहीच नाही. सुदैव ब्राह्मण पाठविला, येईना काय करू, कस गवाई हरिविन धीर धरू. कसा गवाई हरिविन धीर धरू. कसा गवाई हरिविन धीर धरू. इतक्या दाराकडे पाहते तर सुदैव ब्राह्मण जो राजा होता त्याने सत्कार केला. कोणाचा? भगवंताचा. उतरायला जागा दिली. दारात पाहिल्यानंतर पाहिलं तिने त्याचा चेहरा. कामाला पाठवलेला माणूस काम करून आला का नाही चेहऱ्यावरून समजतो. लांबूनच चेहरा पाहिला, खुश झाली मनामध्ये. जवळ जवळ आल्यानंतर रुक्मिणीची झालेली अवस्था त्याला पाहवली नाही. त्याने सांगितलं, रुक्मिणी तुझं काम झालं. जवळ आल्यानंतर मनामध्ये विचार करते आहे, ज्याने भगवंताला आणलंय त्याला काय देऊ, काय देऊ. शरीर पंचमहाभूताचं हे दिलं तरी उत्तीर्ण होणार नाही. जवळ आल्यानंतर मस्तक चरणी ठेवी, मस्तक रुक्मिणी उठली, मला काय करावं आता. जवळ गेली, चरणावर मस्तक ठेवलं. मस्तक चरणी ठेवी तस ठेवी तस ठेवी चरणी ठेवी तस ठेवी तस ठेवी. देह देखील नाशिवंत आहे. नाशिवंताने अविनाशाची प्राप्ती कसं जमू शकेल. म्हणून उठली, मस्तक चरणावर ठेवलं. कोणाच्या? मस्तक. त्याचप्रमाणे तुकोबार आहे वाणी खकरी संत वर्णनामध्ये. तुकोबाराने एकच केलं, मस्तक चरणी ठेवी तसे. परिसाने काय आपला थोरपणा टाकून दिला. धातू आहे लोखंड, त्याला नाही स्पर्श करायचा असं त्यांनी मनात धरलं. थोरी वसांडली आपुल्या परिशे नेनो शिवो कैसे लोखंडाशी. असं विश्वाच्या कल्याणाकरता जगामध्ये संतांच्या विभूती आहे. हीच गोष्ट अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात.
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती यह कष्टविती परोपकारे. संतांचं जीवन परोपकारा करताय. अशा परोपकार करणाऱ्या वस्तू बऱ्याच आहेत जगामध्ये. गाय परोपकारार्थ होती. परोपकाराय दुहंती गावा. वृक्ष परोपकारार्थ फलीभूत होतात. परोपकाराय फलंती वृक्षा. तसेच परोपकाराय सताम विभूतया. संतांच्या विभूती केवळ परोपकार करण्याकरता वा नाही ना आनंदीत भिक्षा मिळत. केळगाव आणि टुडुळगाव माझ्या ज्ञानोबाची जहागिरी. केळगाव मध्ये आणि डुडुळगाव मध्ये ज्ञानोबा राहायचात. निवृत्ती ज्ञानदेव भिक्षेशी जात. सोपान काका मज सांभाळीत. मुक्ताबाईशी उद्गार आहेत महाराज. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. परोपकाराय सदा विभूतया. प्रत्येक संतांचं जीवन तुम्ही पहा परोपकारार्थ आहे. आणि म्हणूनच त्यांचं आम्ही भजन करतो. विठ्ठल विठ्ठल. आळंदीच्या लोकांनी ज्ञानोबारायला भिक्षा तर वाढलीच नाही. साधं खापर देखील दिलं नाही. खापर नाही दिलं. मांडा असतोय पदार्थ तो खापरावर भाजावा लागतो. इतकंच नाही. आमचे गुरुजी सांगायचे शांताराम गुरुजी, सकाळी जर ह्या चारी भावाचे तोंड पाहिले, चारीपैकी एकच जरी तोंड पाहिलं तर लोक म्हणायचे आजचा दिवस अशुभ आहे. एवढं पाप केलं होतं आमच्या ज्ञानोबारायाने न्यायाधी भावंडाने. तोंड देखील नसत महाराज. आणि त्यातले त्यात येशवा खिसरता अगदी मुळावरच असायचं. मांडा मागण्याकरता खापर मागण्याकरता गेले. येशवा खिस्त्यारांना सांगितलं नाही मिळणार. पुष्कळशे प्रयत्न केले. घरी आले, खापर मिळालं नाही. पश्चाताप झाला ज्ञानोबारायाला. काय करावा. गुरुजीला तर मांडे खायची इच्छा झालेली आहे. निवृत्ती जया नाव निवृत्ती जया भरव जया निवृत्तीची जाणीव. अशी वृत्ती ज्यांची, त्यांना मांडे खायची इच्छा झाली, खापर मिळत नाही. काय करावं. आले ताटली लावून घेतली. दार लावून घेतलं. दार का लावून घेतलं म्हणून मुक्ताबाई आली पाहिलं. लाल डोळे झालेले आहेत. आपण सद्गुरूची इच्छा पूर्ण करू शकत नाही. त्यावेळेला ज्ञानोबारायाला शांत करण्याकरता मुक्ताबाई बोलती, ताटी उघडा विश्व रागे झाले वन्नी. संतांना काय व्हायचं. संत सुखे व्हावे पाणी. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडल्यानंतर मिठी मागली कुणाला. मुक्ताला. मुक्ता, दादाला मांडे खायची इच्छा झाली, खापर मिळत नाही.
मी मांडे भासते. कशावर भासते तुम्हाला सांगते ना, युक्ती भाजायची. त्याला तरी तुमचा प्रदीप करा. ताटी लावून घेतली. महाराज ज्ञानोबारायना हात पुढे केले आणि हात पुढे केल्यानंतर प्रदीप्त अग्नी केला योगाभ्यासाने. आपली पाठ मांडेकर गेले, मांडे टाकले पाठ. साठ 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 बाजू लागली. एक मान, दोन मान, तीन मान. त्यावेळेला मुक्ताबाई म्हणते, दादा तुम्ही लगेच गरम गरम मांडे जेवायला बसा. मांडे हिशोबा खिचायला वाटलं, मी याला फापर मिळू दिलं नाही, हा काय करतोय पाहायला तर पाहिजे. गेला महाराज सिद्धपेठामध्ये, त्या झोपडीतून पाहू लागला. पाठीवर मांडे भासते. कोण? मुक्ताबाई. हात टेकले तसे. निवृत्तीनाथ जे होतात, पश्चाताप झाला. महाराज काही शक्ती आहे. एकदम दार एका बाजूला केलं, स्थिरला, निवृत्तीनाथाच्या ताटात बसला. खायला सुरुवात केली. आता संतांचं उच्चिष्ट याला मिळालं महाराज. कुणाला? परिणाम नामदेवरायचा गुरु बनला. विठ्ठला विठ्ठला. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. प्राणी मात्रावर दया करणं हे त्यांच्या जीवनातलं काम. हीच गोष्ट पुढच्या चरणामध्ये सांगतात. दया हे भांडवल त्यांच्या जीवनातलं भांडवल आहे. भूतांची दया हे भांडवल संता, ते करीत असताना आपुली ममता नाही देही. वडाने मदनपत झालेला वृद्धासुर सर्व देव अलंकारात केला. एकही देव पुढे उभा राहिना. सर्व देवाने कागाळी भगवान विष्णूकडे केली. वृत्रासुर हा वरामुळे कुणालाच ऐकेना आणि आम्ही आता पदहीन झालो. आमच्या स्थानावर राहण्याकरता योग्य राहिलो नाही. तुम्ही काहीतरी मदत करा. भगवान विष्णूनं पाहिलं, या वेळेला त्याला काल अनुकूल आहे. जोपर्यंत त्याला काल अनुकूल आहे तोपर्यंत त्याचं कोणीही काही करू शकत नाही. आणि अगदी खरंच आहे. काल देवता ज्याच्या पाठीशी आहे त्याच्या विरोधात किती उभा राहा, किती प्रचार करा, किती पैसे वाटा, हा बहुमताने निवडून येतो. विठ्ठला काल देवता पाठीमाग आहे.
देवाला सांगितलं मग असंच राहा पदचित्तच बघा. बघून त्याला सांगितलं त्याच्या नाशाचा उपाय सांगतो. सांगा मी जरी त्याच्या पुढे उभा राहिलो तरी मला तो देखील जिंकली या वेळेला. त्याच्या नाशाचा उपाय तुम्हाला सांगतो. मी सांगा मृत्यू लोकामध्ये दधीची नावाचा ऋषी आहे. त्याच्या आश्रमाला तुम्ही जा. ठीक आहे. जाऊन काय करायचं त्याची हाड मागा. एक का दोन म्हणजे पूर्ण शरीराची हाड मागून काय करायचं व्रत आपलं हाड मागितले त्याचे की वज्र बनवा आणि ते वज्रात मी माझी शक्ती टाकतो. इंद्रा ते वज्र जर तो वृद्धाश्रावर टाकलंस तर तो मृत्युमुखी पडेल आणि सर्व जग शांत होईल. देव हे अल्पमतिवादी तर आहेतच पण स्वार्थ साधू आहेत. विठ्ठला विठ्ठला सर्व देवाने मनामध्ये विचार केला. सर्वच्या सर्व देव दधीचे ऋषीच्या आश्रमामध्ये दधीचे ऋषी ध्यान करत होते. पाहिलं डोळे उघडून हो हो वेगवेगळ्या पक्षाच्या लोक आहेत. शिवसेनेचे आहेत. आता कोणत्या पक्षाचा सध्या चालू आहे? भाजपही आहे. राष्ट्रवादी आहेत. आई काँग्रेसही आहेत. बरेचसे लोक आहेत. स्वागत ही महाभागा सर्वांचं स्वागत केलं. काय करू? सूर्य चंद्राला म्हणतोय सांग. चंद्र इंद्राला म्हणतोय मी कसं सांगू तू सांग. सांगणं एवढं सोपं नव्हतं. इंद्रानं सांगितलं आम्हाला भगवान विष्णूनं आपल्याकडे पाठवलंय. ताटकन उठला महाराज. आवेशात आला. माझ्या आराध्य दैवताला माझ्याकडे पाठवलं तुम्हाला. सांगा काही सेवा करू. सेवा सोपी नव्हती. काय सेवा करू सांगा. काय सेवा करू. खाली माना घातलं सर्व. तो म्हणतो तू सांग. तो म्हणतो तू सांग. तो म्हणतो तू सांग. शेवट सर्वांनी आग्रह केला इंद्रा तूच सांग. म्हणजे वृत्रासुराच्या त्रासाने सर्व जग त्रस्त झालंय. आम्ही आपल्या स्थानावर राहण्याकरता शक्तीहीन झालो. त्याच्या नाशाचा उपाय तुमच्या जवळ आहे असं भगवान विष्णूने सांगितलं. माझ्या हा माझा आश्रम निर्दोष आहे. वगैरे सांगितलंय का? मग कोणतंही यंत्र लावून पहा. माझा आश्रम निर्दोष आहे. ईश प्रार्थनेचे स्थान आणि त्याच्यामध्ये अनुभव सापडा खेदाची गोष्ट आहे बा. सरकार त्यांनाच मान्यता देते म्हणून तू पडलं. विठ्ठला विठ्ठला चारी मुंड्याचे झालंय त्याचं कारणच आहे. मला कोणाच्या पक्षाचं घ्यायचं नाही. आश्रम निर्दोष आहे माझा. आश्रम देव प्रार्थनेचं स्थान आणि ते दूषित असावं. इंद्राने हात जोडले. तसं नाही म्हणे महाराज. मग काय उपाय सांगितला माझ्या आराध्य देवतेने. तुमच्या हाडाचं जर वज्र केलं आणि ते जर वृत्रासुराच्या अंगावर टाकलं तर वृत्रासुर मृत्युमुखी पडेल. सर्व जग सुखी होईल. दधीच्या ऋषीने मनामध्ये विचार केला एका शरीरामुळे जर सर्व जग सुखी होत आहे एवढा मोठा फायदा आहे. का फायदा उचलू नये. दधीचे ऋषी सगळ्याच्या पुढे आला आणि हात जोडले. सांगितलं कोणते पायाचे हात पाहिजे. या पायाचे पाहिजे का? हाताचे पाहिजे का? या हाताचे पाहिजे. त्यामुळे सर्व शरीराचे. आता सर्व शरीराची हाडं दिल्यानंतर मानव जिवंत राहील. डोळे लावले महाराज. मनामध्ये विचार करतो केवढी संधी आली.
एवढी संधी प्राप्त झालेली आहे. आज ना उद्या देह पडणार आहे. हा, कोणाचाही असो. येत नाही वरून आले अवतार. तुमची आमची काय कथा आहे. आज ना उद्या देह पडणार आहे. या देहाने जर त्रैलोक्य सुखी होत आहे, का याचा फायदा घेऊ नये. डोळे लावले सांगितलं. मग तुम्ही घेता का मी देऊ. तुमची जशी इच्छा असेल तशी. डोळे लावले, देव त्यांचा स्वाधीन केला. आपुली ममता देह स्वाधीन केला. मला त्रैलोक्य सुखे होत आहे ना. देह आज उद्या पडणार स्वाधीन दिला. दुसऱ्याच्या सुखाने सुखी होणारा वर्ग आणि दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणारा वर्ग जगामध्ये फक्त संतांचा आहे. विठ्ठला विठ्ठला मोठा गोड इतिहास आहे. सांगून आपला वेळ घेत नाही. आपली सेवा फक्त 10 मिनिटं शिल्लक आहे. समोर घड्याळ आहे. कारण मी 2-3 वेळेला फोन केले होते, महाराज तुमच्या कीर्तनाचा टाइम काय. मला 2-3 वेळेला त्यांचं उत्तर तेच आलं, 6:30 ते 8:30. विठ्ठला महाभारतीय युद्ध होऊ नये म्हणून फार लोकांनी प्रयत्न केले. भीष्माचार्याने प्रयत्न केले, द्रोणाचार्याने प्रयत्न केले, कृपाचार्याने प्रयत्न केले, अश्वत्थामाने प्रयत्न केले. किंबहुना धर्माच्या आज्ञेनुसार स्वतः भगवान गेले. शिष्टाई केली. धर्म म्हणतो देवा, हे जे युद्ध आहे हे परकेशी युद्ध नाही. मग आमच्या घरात युद्ध आहे आणि या युद्धामध्ये आमचे सर्व आपतेष्ट नष्ट होतील आणि त्यांना मारून मला राज्य तरी काय करायचे. तुझी अमोघवाणी खर्च कर आणि हे युद्ध थांबव. भगवान स्वतः शिष्टाईला गेले महाराज. आणि शिष्टाईला गेल्यानंतर महाभारतकार सांगतात, जगातले पैलू भगवंताच्या त्या सभेला उपस्थित झाले होते. दरी कंदरी मध्ये बसणारे ऋषीमुनी या सभेला येऊन प्राप्त झाले होते. भगवंतांनी सांगितले. पहिल्या दिवशी सभा झाली. 3 दिवस सभा झाली. दुसऱ्या दिवशी झाली. तिसरा दिवस शेवटचा दिवस, निर्णयाचा दिवस. भगवंताने सांगितलं, दुर्योधन तुमचं माझं नातं सारखंच आहे, पण मी सेवक होऊन आलोय कोणाचा, धर्माचा. याकरता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 12 वर्षाचा काल संपलाय, अज्ञातवास संपलेला आहे. त्यांचं अर्ध राज्य त्यांना द्यावं. वास्तविक जर विचार केला तर हस्तिनापूरच्या गादीचे मालक खरे ते आहे, पण आता तू जिंकलंस त्यांना, म्हणून निदान अर्ध राज्य तरी त्यांना द्यावं. त्याने दुःशासनाकडे गेले, कर्णाकडे पाहिलं. त्यांनी कोणाला भगवान सांगतात नाही अर्ध, 1/4. कोणा पाहिलं यांच्याकडे, नको नाही 1/4 2 हिस्सा. मग काय हरकत यांच्याकडे पाहिजे कसं. शेवट भगवान सांगतात 5 पांडवाला 5 शहर देऊन टाक. किती खाली यायचं. 5 शहर म्हणजे मुंबई, कलकत्ता, मद्रास, कराची, त्यावेळेला याने विचार केला, हे जर 5 शहर मागितले तर मी काय कुठे आळंदीवरून डुडुळगावर राज्य करायला जाऊ.
अरे भारतातली ही 5च शेत आहेत महत्वाची मुख्य. त्यालाही नकार दिला दुर्योधनाने. शेवट भगवान सांगतात, दुर्योधना 5 पांडवाला निवान 5 खेडे दे. आणखी किती खाली यायचे? 5 पांडवाला 5 खेडे दे. त्याने पाहिले त्यांच्या मित्राकडे, नकार. त्याने सांगितलं तर समजू नको 5 खेड्यावर राहतील म्हणून. भारत देश असा आहे की त्याच्यावर एखाद्याचा पाय पडला रे पडला की तिथे 150 वर्ष जात नाही ते. त्यांना काढण्याकरता किती लोक गेले. म्हणून त्या दुर्योधनानं उत्तर द्यायला, केशव, सुईच्या अंतरावर बसेली एवढी माती पांडवांना मी युद्ध वाचून देण्याकरता तयार नाही. दुर्योधनाच्या बाजूचे लोक कडकडाट झाला टाळ्याचा. भगवंताने खाली मान घातली. ठीक येतो. दुर्योधन उठला, हातात हात घातला. कारण दुर्योधनाचा व्यायिक नाही. मुलगी दिली होती कोणाला? हातात हात घातला, सांगितलं चला जेवण तयार आहे. भगवान सांगतात, सांगू तुला काय? अरे येता येताच भेट झाली रे कोणाची? विदुराची. त्यांनी सांगितलं, नाही त्याला आलंच ना मग तुझ्याकडे. ठीक, नमस्कार. निघाले सर्व रथात बसून. त्याला उद्धव म्हणतो, उद्धव देवा कुठे जायचं? भगवान म्हणतात, उद्धवा अरे चलो विदुरा चलो विदुरा. रस्त्याने जात असताना 10-10, 15-15, 20-20, 25-25 मजल्याची इमारत लागायची. त्याला भगवान म्हणायचे, उद्धवा अरे बडे बडे मंदिर कौन काम के मान आदर नहीं आवे. चलो विदुरा चलो विदुरा. विदुरजी आपल्या पत्नीला म्हणून गेले होते, बघ शिष्टाई संपल्या तर कदाचित भगवान इकडे येण्याची शक्यता आहे. मी काही फळ वगैरे घेऊन येतो मार्केट मधून, जरा तो साफसफाई करून ठेव पद्धतशीर. विदुराची पत्नी भाळावळी. ते गेले महाराज. तिनं मनामध्ये विचार केला, भगवान येणार आहे, त्यांच्या बरोबर त्यांचे भक्त येणार आहे, आपण नाहना धुना करावा. नाहना धुना करण्याकरता बसली कोण? विदुराची पत्नी. इतक्यात थाप मारली. आवाज आला बाबा, काका. भानच राहिलं नाही कोणाला ना. विदुराच्या पत्नी अंगावर वस्त्र का नाही तशीच उठली महाराज. आमच्या लहानपणी ह्या मातावर्ग डोक्यात मळ काढण्याकरता एक माती असायची पहा, विशिष्ट पद्धतीची. तिला वारवळची माती म्हणतात. वारवळची ती माती आणायची, आदल्या दिवशी ती भिजवायची. कशामध्ये? मडक्यामध्ये. आणि ती माती अशी झाली म्हणजे ती माती घ्यायची ना असं चोळायची. कसली लक्षण, कसली साबण रे. आपल्या वाट्याला आलेले सर्व अशी चोळायची. वगळ आलेले डोळ्यावरून तोंडावरून. इतक्यात हात भगवंताची, काका तशीच भानच राहिलं. गेली भगवंताच्या हाताला. उद्धव तर तिकडेच पळून गेला. हाताला धरलं, घरात आणलं. जे बसायला टाकलं होतं त्याच्यावर आपणच बसली. फळ घेतून चिरायला सुरुवात केली. फळातला केळी केळी होत्या, केळी केळी सोडल्या अशा आणि हातला गावा आपण खाऊ लागली. सालपट भगवंताकडे. भगवान खाऊ लागला सालपट. 1 केळी, 2 केळी, 3 केळी. तितक्यात कोणाला? विदुर आला फळ घेऊन.
पाहतो तर सुंदर ते ध्यान उभे काय मानवायचं खाली बसवलंय आणि बसली जवळ आल्यानंतर मागच्या अंतर वृत्ती महाराज देहावर आली आणि झटकन एका बाजूला लपली. त्यावेळेला विदुर आले आणि विदुर म्हणतात, देवा माझं कुटुंब भोळेवर भोळ आहे आणि कुटुंब भोळच पाहिजे बाबा. कुटुंब जर साधू असेल तर सत्याला जाऊ देत नाही. म्हणून भक्ताचं कुटुंब भोळच पाहिजे. कुटुंब जर चालू असेल की सत्यावर आला मारला की अगोदर म्हणते पळा. म्हणून भक्ताचं कुटुंब भोळ पाहिजे. विदुरानं पाहिलं राहिलेलं एक केळी होती ती सोडली विदुराने आणि गाभा उघून टाकले गेला. भगवान खाऊ लागले. भगवान म्हणतात, काका सांगू तुला, पहिल्या केळीमध्ये जी टेस्ट होती, चटक होती, आकर्षक होत, जी गोड होती, तर तसं ह्या केळीमध्ये नाही. दुसरं केळ दिसतंय. आता काय सांगा म्हणे, फणीतलं केळ ना आणि त्याच फणीतलं केळ पण जी देत होती तिचा भाव वेगळा आणि तुझा भाव वेगळा. असा भक्तांचा भगवंताविषयी भाव असल्यामुळे पोहे सुदाम देवाची आणि फके माई मुरलीची. शेवट भगवान गेले. पुढचा मुद्दा आहे आपला. शेवट भगवान गेले. सांगितलं धर्माला, बाबा युद्धा वाचून राज्य मिळू शकत नाही तुला, मग युद्ध करावं लागेल. जमावजमी सर्व झाली. सर्व झाल्यानंतर महान अफाट सैन्य महाराज, कौरवाचा 11 अक्षहिणी, पांडवाचं 7 अक्षहिणी, एकंदर 18 अक्षहिणी सैन्य कुरुक्षेत्राच्या ठिकाणी आले. अफाट सैन्य पाहिले. त्यात मोह निर्माण झाला. भगवंतांनी आत्मज्ञानाचा उपदेश केला. कोणाला? अर्जुनाला. अशाही वेळेला, याला म्हणतात शक्ती. अशाही वेळ शस्त्राची दणदण, बाणाची खणखण, दोन्ही सैन्य उभे आणि अशाही वेळेला आत्मज्ञानाचा उपदेश. काय अर्जुनाची तयारी असेल महाराज, आणि भगवंताची देखील काय अभिनता असेल अर्जुनाविषयी. त्याला बरायचं सांगता याला काय वेळ लागलं का काय? ऋषी तरी बुजावी देता आहे. रुसला तर त्याची समजूत घालतो आणि त्याला नाही ती गोष्टी सांगतो. जे न सांगे पितिया वसुदेवाशी, जे न सांगे माते देव किसी, ते गुह्य अर्जुनाशी बोलत नवल विषय लागले आहे पार्थाचे देवा. युद्धामध्ये द्रोणाचार्य गेले, कृपाचार्य गेले. युद्धाचा समाचार प्राप्त व्हावा म्हणून व्यासाने संजयावर कृपा केली. घरी बसल्या बसल्या सांगायचा तो कोणाला? धृतराष्ट्राला. असं झालं आज, तसं झालं आज, तसं झालं आज. भीष्माचार्य देखील भगवंताने आपण म्हटलेली शपथ मागे घेतली आणि विजय प्राप्त करून दिला आणि सांगितलं, तुम्हीच या पांडवाचं रक्षण करणार आहे. मृत्यू सांगितला महाराज, शिखंडीला पुढे करा आणि विजय प्राप्त करून घ्या. द्रोणाचार्याला देखील तसाच प्रकार केला आणि शेवट द्रोणाचार्य गेले, भीष्म गेले, कर्ण गेले. भीष्म एका कवीनं म्हटलं गोड वर्णन केलेलं आहे. भीष्म गेले, द्रोण गेले, योनी प्रसंग पडला कर्णाशी, कळवळले ऋषी केशी, पार्था तुझी गती कैशी. कर्णाशी प्रसंग पडला, त्यालाही देखील खलास करून टाकलं महाराज. इकडं विचारतोय धृतराष्ट्र कसं काय? म्हणे भीष्माचार्य गेले, द्रोण गेले, कर्ण गेला, आता कोण आहे? मग सेनापती कोण आहे? शैल्य. शैल्य शैल्य जैश्यती पांडवा. महाभारतकार सांगतात
त्यावेळेला धृतराष्ट्र म्हणतो संध्या शल्य फार पराक्रमी बरं. अरे गते भीष्मे गते कर्ण गते द्रोणे गते कर्णांची आहवे आशा ही बलवती राजन शल्ये